हॅलो स्टुडंट, कसे आहात? आजच्या या फायनल अकाउंटच्या सिरीज मधला प्रॉब्लेम नंबर 9 जो बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मार्च 2019 ला आला होता. मार्च 2019 या टायमिंगमध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये कोरोनाचं संकट होतं. त्यावेळेस कोविड होतं आणि त्यावेळेस फक्त मार्चचाच पेपर झाला होता. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जे बॅकलॉगचे पेपर होते ते बऱ्यापैकी झाले नव्हते. सो त्याच्यामुळे या 2 वर्षाच्या टायमिंग्समध्ये फक्त आपल्याला मार्चचाच क्वेश्चन पेपर मिळेल 2019चा. ठीक आहे. 2019 मार्चला हा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रॉब्लेम्स आहे. त्याच्यामध्ये सुद्धा टोटल 5 ऍडजस्टमेंट्स त्यांनी विचारल्या होत्या. पहिली ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹8,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हाइड RDD ॲट 5% ऑन डेटर्स. या प्रॉब्लेम्समध्ये त्यांनी बॅड डेब्ट्स आणि RDD दोन्ही पण ऍडजस्टमेंट विचारल्यात. तर रूल असा आहे, बॅड डेब्ट्स आणि RDDची ऍडजस्टमेंट जर एकत्र विचारली असेल तर सगळ्यात अगोदर डेटर्सवरती बॅड डेब्ट्स करायचे आणि त्यानंतर RDD कॅल्क्युलेट करायचा. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट गुड वर्थ ₹16,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. 16,000 रुपयांचा माल फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला. लास्ट लेक्चरला आपण जो प्रॉब्लेम सोडवला होता म्हणजे अगोदरच्या प्रॉब्लेम्समध्ये त्यावेळेस आपण ही ऍडजस्टमेंट डिटेल्समध्ये डिस्कस केली होती की आपण बऱ्याच वेळा आपल्या बिझनेसचं प्रोडक्ट लोकांसमोर आणण्यासाठी किंवा आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी बऱ्याच वेळा आपलं प्रोडक्ट आपण लोकांना ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करत असतो. तर हे फ्री सॅम्पल म्हणून आपलं गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट का करतो? तर आपल्या मालाची पॉप्युलरिटी वाढली पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणात आपला सेल वाढला पाहिजे. तिसरी ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च कॉस्टिंग प्राइस ₹2,24,000 अँड माइल मार्केट प्राइस ₹2,40,000. क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्यात. एक कॉस्ट प्राइस दिली, दुसरी मार्केट प्राइस दिली. तर आपण नेहमी जी लहान अमाऊंट असते 2,24,000 अँड 2,40,000 मध्ये जी लहान अमाऊंट आहे ती आपल्यासाठी क्लोजिंग स्टॉक आहे. सॅलरी वेअर आउटस्टँडिंग ₹8,000. सॅलरी त्यांनी आउटस्टँडिंग सांगितलंय ₹8,000. आणि शेवटची ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5% पर ॲनम अँड प्लांट अँड मशिनरी 10%. 2 ॲसेट्स वरती त्यांनी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. सो आजचा जो काय प्रॉब्लेम्स आहे तो खूप इझी आहे, अवघड नाही आहे. वरती जर बघितलं तर ऍडजस्टमेंट सोडल्यानंतर वरती हेडिंगला दिले अशोक अँड संगमेश आर द पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 2:1. आपण बऱ्यापैकी जेवढे पण 7-8 प्रॉब्लेम सोडवले त्याच्यामध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला रेशो इक्वल मिळाला. आजचा हा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम्समध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 दिलेला आहे. The following is the trial balance and adjustment prepare trading account profit and loss account for the year ended 31st March 2016 and the balance sheet as on that date. ठीक आहे. म्हणजे 31 मार्च 2016चा त्यांचा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसचं त्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स 2016चा दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जर बघितलं तर प्रीपेड इन्शुरन्स आहे, RDD आहे, डिस्काउंट आहे, पोस्टेज अँड टेलिग्राम आहे, डेटर्स अँड क्रेडिटर्स आहे, सॅलरी आहे, वेजेस आहे, ओपनिंग स्टॉक आहे, कॅरेज आहे, परचेस अँड सेल्स आहे, रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड आहे. ओके, म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न दिलेले आहेत त्यांनी. रिटर्न इनवर्ड जे आहे ते सेल्स रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड जे आहे ते परचेस रिटर्न आहे. बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय, प्लांट अँड मशिनरी दिले, लँड अँड बिल्डिंग दिले आणि अशोक आणि संगमेशचा कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. सो प्रॉब्लेम्स जर बघितलं तर बऱ्यापैकी सिंपल आहे. प्रॉब्लेम्समध्ये नवीन अशा काही गोष्टी नाहीये. ऍडजस्टमेंट सुद्धा ओल्ड आहेत, ऍडजस्टमेंट नवीन अशा कोणत्या ऍडजस्टमेंट्स नाहीयेत. चलो, सो आपण पहिल्या ऍडजस्टमेंटकडे बोलूया. पहिली ऍडजस्टमेंट त्यांनी काय दिली बघा, लक्ष द्या. राईट ऑफ ₹8,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. या प्रॉब्लेम्स मध्ये पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी बॅड डेब्ट्स दिलेत. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? ज्या डेटर्सने आपले पैसे बुडवले त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. बॅड डेब्ट्स मुळे आपले डेटर्स कमी होतात म्हणून ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला डेटर्स दिलेत बघा. इथं काय दिलेत? डेटर्स. आणि डेटर्स हे डेबिटला असतात त्यामुळे डेबिट साईडचे डेटर्स आपण घेणार आहे किंवा डेबिट साईडची अमाऊंट आपण घेणार आहोत आणि ती रक्कम आहे 2,64,000. ती रक्कम किती आहे? 2,64,000. मग हे जे बॅड डेब्ट्स आहेत ते आपल्या डेटर्स मधनं लेस करायचे आहेत. डेटर्स म्हणजे ज्या लोकांकडनं आपल्याला पैसे मिळणार आहेत, ज्या लोकांकडनं आपल्याला पैसे घ्यायचे त्याला आपण डेटर्स म्हणतो. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण पहिले लिहून टाकू डेटर्स. आणि ते डेटर्स दिलेत 2,64,000. डेटर्स किती दिलेत त्यांनी? 2,64,000.
64,000 हे आपल्याला काय दिले त्यांनी डेटर्स दिलेत. या डेटर्स मधनं सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं आहे लेस बॅड डेप्स. ओके, बॅड डेप्स त्यांनी किती हजार रुपये दिलेत 8,000 रुपीज. आणि हे बॅड डेप्स त्याच्यातनं आपल्याला काय करायचे लेस. मग 2,64,000 मधनं जर 8,000 रुपये आपण मायनस केले तर एकदम सिंपल आहे. 2,56,000 हे आपलं काय आलं डेटर्स आले. विषय कळाला. बॅड डेप्स हा आपल्या बिझनेसचा लॉस आहे. बॅड डेप्समुळे आपले डेटर्स कमी झाले. ऍसेट जर कमी होत असेल म्हणजे डेटर्स हे आपले ऍसेट आहे, त्याचं व्हॅल्युएशन जर कमी होत असेल तो आपला लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूला लिहितात डेबिटला. तर आपण एक काम करू, पहिले डेटर्स कंप्लीट करू आणि नंतर बाकीच्या गोष्टी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शिफ्ट करू. त्या ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी डेटर सोबत अजून एक गोष्ट दिली होती ती म्हणजे आरडीडी. आता बॅड डेप्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पैसे बुडवले आणि आरडीडी म्हणजे असे डेटर्स की जी लोक आपले पैसे बुडविल असं त्यांच्यावरती आपल्याला डाऊट आहे. मग आता काय करायचं, तर जे आपले डेटर्स आहेत त्याच्यावरती आता किती % आरडीडी कॅल्क्युलेट करायचा 5. किती % आरडीडी कॅल्क्युलेट करायचा आपल्याला 5. मग आता कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं, बॅड डेप्स मायनस केल्यानंतर जी रक्कम आलेली आहे त्याच्यावरती आरडीडी कॅल्क्युलेट करायचा असतो. मग बॅड डेप्स मायनस करून रक्कम किती आली 2,56,000. मग आता आपण याच्यातनं काय करणार लेस आरडीडी ॲट द रेट 5%. आरडीडी किती टक्के सांगितलंय त्यांनी 5%. सिंपल रूल आहे आपला. कुठल्याही संख्येमध्ये 5% 10% जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सगळ्यात अगोदर लास्ट झिरो कॅन्सल करू. लास्टचं झिरो कॅन्सल केल्यानंतर जे काय उत्तर आपलं आलं आहे ते आपलं 10% उत्तर आहे. मग 10% उत्तर किती आलं 25,600. मी थोडंसं साईडला लिहितो वाटलं असतं 25,600. इथं नाही आहे जागा, मी थोडंसं लिहितो. 25,000 किती आहे टोटल अमाऊंट घेतो मी, वाटलं असतं परत एकदा कन्फ्युजन होणार नसेल तर, आणि थोडंसं मिडलला घेतो 2,56,000. ओके, याचा आपल्याला किती % काढायचं आहे 10%. तर सगळ्यात अगोदर आपण त्याचं 5% कॅल्क्युलेट करण्यासाठी 10%चा आन्सर करू. 10%चं जर आन्सर काढायचं असेल तर त्याच्यातलं एक झिरो कमी करायचा म्हणजे त्याचं उत्तर आलं 25,600. 10%चं उत्तर किती आलं 25,600. आता मला सांगा आपल्याला 5%चं जर आन्सर काढायचं असेल तर काय करायचं, जे आपलं 10%चं आन्सर आहे त्याचा हाफ करायचं. मग आता 25,000चे निम्मे किती होतात 12,500 आणि 600चे निम्मे किती होतात 300. 600चे निम्मे किती होतात 300. म्हणजे टोटल आपली जी आली ती किती आली 12,800. 12,800 ही आपली काय आली आरडीडी. मग याच्यातनं मी 12,000 आरडीडी म्हणजे 12,800 आरडीडी काय करतो लेस. मग याच्यातनं माझे 12,800 मी काय करतो लेस. 12,800 लेस केल्यानंतर आन्सर येतं 2,43,200. 2,43,200 हे आपलं आरडीडी मायनस करून आलेलं आन्सर झालं इथपर्यंत. मग आता हे दोन्ही पण बॅड डेप्स आणि आरडीडी हे आपल्या बिझनेसचं लॉस आहे आणि लॉस असल्या कारणामुळं आपल्याला सगळ्यात अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूला लिहायचं आहे डेबिटला. मग आता बघा लक्ष द्या, हा जो बॅड डेप्स आहे हा बॅड डेप्स आहे न्यू बॅड डेप्स. कुठला बॅड डेप्स आहे हा आपला न्यू. याच्या खाली जे आरडीडी कॅल्क्युलेट केलाय तो सुद्धा आरडीडी आहे न्यू आरडीडी. तो कुठला आरडीडी आहे न्यू. बॅड डेप्स आणि आरडीडी दोन्ही पण लॉस आहे. मग आता हे दोन्ही अकाउंट आपल्याला सगळ्यात अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूला लिहायला पाहिजे डेबिटला. बट त्याच्या अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेप्स आणि आरडीडी दिलेत का नाही चेक करू. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला इथं त्यांनी दिलेत आरडीडी आणि हा आरडीडी आहे ओल्ड आरडीडी. कुठला आरडीडी आहे ओल्ड. आणि ओल्ड आरडीडी हा नेहमी प्रॉफिट असतो. ओल्ड आरडीडी हा नेहमी कुठला असतो प्रॉफिट आणि तो नेहमी त्याला क्रेडिट बॅलन्स असतो. त्याला नेहमी कुठला बॅलन्स असतो क्रेडिट. मग आता सोडवायचं कसं बघा लक्ष द्या. आरडीडी सापडला आपल्याला. बॅड डेप्स आहेत का नाही एकदा चेक करू. बॅड डेप्स दिलेले नाही. मग आता काय करायचं
सगळ्यात अगोदर हे जे बॅड डेब्ट्स आहेत 8,000 रुपये, हे सगळ्यात अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. मग इथं 2 बॅड डेब्ट्स ब्रॅकेटमध्ये लिहितो मी न्यू बॅड डेब्ट्स, आणि ते आहेत 8,000. ते किती हजार आहे? 8,000 आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ऍड आरडीडी, आणि तो आरडीडी आहे न्यू, आणि न्यू आरडीडी हा नेहमी लॉस असतो. तो आहे 12,800. तो किती आहे? 12,800. इथं दिलाय बघा, 12,000 किती आहे? 800. आणि ह्या आरडीडी मधनं आणि ह्या बॅड डेब्ट्स मधनं आपला पहिले आता एक काम करू, ह्यांची टोटल करून घेऊ आपण. ठीक आहे. मग 12,000 आणि 8,000 झाले 20,000, आणि हे 800, म्हणजे जवळपास टोटल झाली 20,800. 20,000 किती झाली? 800. 20,800. आता याच्यातनं मी काय करतो? लेस आरडीडी, आणि तो जो आरडीडी मला लेस करायचा आहे तो मी याच्यातनं कुठला आरडीडी लेस करणार? ओल्ड आरडीडी याच्यातनं मी काय करणार? लेस. ठीक आहे. आणि ओल्ड आरडीडी आहे 4,000. ओल्ड आरडीडी किती दिला ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये? 4,000. ठीक आहे. मग आता हा आरडीडी मला ह्याच्यातनं काय करायचं आहे? लेस करायचं आहे. मग आता बघा, आता 20,800 मधनं 4,000 रुपये गेले, म्हणजे आउटरला किती आले? 16,800. आउटरला किती आले? 16,800. आता बॅड डेब्ट्स जे न्यू आहे ते दोन्ही पण लॉस आहे, आणि आरडीडी जो आहे तो प्रॉफिट आहे. मग आता काय झालं माहिती का? लॉस किती आहे? 8,000 प्लस 12,800, म्हणजे टोटल लॉस आहे 20,800. आता लॉस जास्त असल्या कारणामुळे त्याच्यातनं प्रॉफिट काय केलं? मायनस. आणि अजूनही जे उत्तर आलं ते आपलं लॉसच आहे. त्याचं कारण असं की आपला प्रॉफिट कमी आहे आणि लॉस काय आहे? जास्त. ठीक आहे. ही झाली आपली पहिली ऍडजस्टमेंट जी आरडीडी आणि बॅड डेब्ट्सची दिलेली होती. पुढची ऍडजस्टमेंट काय बघा, लक्ष द्या. गुड्स वर्थ ₹16,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. 16,000 रुपयांचा माल आपण फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला. आपण का डिस्ट्रीब्यूट करतो फ्री सॅम्पल म्हणून? तर आपल्या बिझनेसची, आपल्या मालाची काय झाली पाहिजे? ऍडव्हर्टाइजमेंट. मग आता गुड्स डिस्ट्रीब्यूट केला. गुड्स अकाउंटचा संबंध हा ट्रेडिंग अकाउंटशी असतो. डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे वाटला म्हणजे बिझनेस मधनं गेला, आणि बिझनेस मधनं गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहायचं? क्रेडिटला. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मी 2 ओळी जागा सोडतो आणि इथं लिहितो बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. तो किती हजार रुपयांचा माल डिस्ट्रीब्यूट केला आपण? 16,000 रुपयांचा. 16,000 रुपीजचा माल ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून काय केला? डिस्ट्रीब्यूट केला. झालं इथपर्यंत. आता काय करायचं? का डिस्ट्रीब्यूट केला आपण फ्री सॅम्पल म्हणून? तर आपल्या मालाची काय झाली पाहिजे? ऍडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इथं लिहून घेऊ टू ऍडव्हर्टाइजमेंट. किती हजार रुपयांची ऍडव्हर्टाइजमेंट केली आपण? 16,000. 16,000 झाले इथपर्यंत. नेक्स्ट 2 नंबरची ऍडजस्टमेंट होती ती आपली संपली. आता किती नंबरची ऍडजस्टमेंट आहे? 3. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च कॉस्ट प्राइस ₹2,24,000 अँड मार्केट प्राइस ₹2,40,000. तर ज्यावेळेस क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिलेल्या असतात त्यातली छोटी घ्यायची. तर छोटी किती आहे? 2,24,000.
तर क्लोजिंग स्टॉक हा आपल्या बिझनेसमध्ये राहिलेला स्टॉक आहे. तर क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहितो? क्रेडिटला. बाय क्लोजिंग स्टॉक 2,24,000. क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये राहिलेला स्टॉक, तो आपला ऍसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 2,24,000. आपल्या बिझनेसचा क्लोजिंग स्टॉक किती आहे? 2,24,000. झालं इथपर्यंत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय दिली? आउटस्टँडिंग सॅलरी ₹8,000. आउटस्टँडिंग सॅलरी किती दिली आहे? 8,000. आउटस्टँडिंग म्हणजे काय? जी सॅलरी आपली पेड करायची राहिली आहे, द्यायचं राहिलेली आहे, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग सॅलरी. मग सॅलरी हे आपलं एक्सपेन्सेस आहे, म्हणजे ही ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची. मग आता आउटस्टँडिंग किती दिले आहेत? 8,000. ते आपल्याला द्यावे लागणार म्हणजे सॅलरीमध्ये काय करणार? ऍड, कारण की आपले एक्सपेन्सेस वाढणार आहेत, द्यायचे आहेत आपल्याला. आणि त्या एक्सपेन्सेस द्यायचे आहेत म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार? लायबिलिटी साईडला. मग सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरी शोधू आपण. ट्रायल बॅलन्स मध्ये काय शोधू? सॅलरी. किती दिली आहे सॅलरी त्यांनी? सॅलरी किती आहे? 2,24,000. सॅलरी किती दिली त्यांनी? 2,24,000. ही जी सॅलरी त्यांनी दिलेली आहे ती आपल्याला कुठं लिहायची आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथे ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली लिहून टाकू टू सॅलरीज 2,24,000. याच्यात आपल्याला काय करायचं आहे? ऍड व्हॉट? आउटस्टँडिंग सॅलरीज. आणि ती आउटस्टँडिंग सॅलरी त्यांनी 8,000 रुपये दिली, तरी सुद्धा आपण परत एकदा चेक करू. आउटस्टँडिंग सॅलरी किती 1,000 रुपये दिली आहेत? 8. मग या सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग 8,000 रुपये आपण काय करणार? ऍड. आणि 24 मध्ये 8 जर मिळवले तर झाले 2,32,000. 2,00,000 किती झाले? 32,000 झालं. आणि ही आउटस्टँडिंग सॅलरी आपली लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, तर संगमेशच्या खाली आपल्याला नेट प्रॉफिट लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली आपण लिहू आउटस्टँडिंग सॅलरीज. किती हजार आहे आउटस्टँडिंग सॅलरी? 8,000. झाले इथपर्यंत. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5% अँड प्लांट अँड मशिनरी 10%. दोन ऍसेट्स वरती त्यांनी डेप्रिसिएशन सांगितलं, एक लँड अँड बिल्डिंग आणि दुसरं प्लांट अँड मशिनरी. तर लँड अँड बिल्डिंग वरती 5% त्यांनी डेप्रिसिएशन सांगितलंय. तर मग आपण सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्स मध्ये लँड अँड बिल्डिंग शोधू. तर ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे, ती आहे 7,04,000. किती आहे? 7,04,000. या लँड अँड बिल्डिंग वरती त्यांनी किती % डेप्रिसिएशन सांगितलंय? 5. मग लँड अँड बिल्डिंग हे आपलं ऍसेट्स असल्या कारणामुळे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला मी इथं लिहितो लँड अँड बिल्डिंग. ती दिली आहे 7,04,000. बरोबर. 7,00,000 किती हजार दिली आहे? 4,000. 7,04,000. परत एकदा चेक करू. 7,04,000. आता याच्यामधनं आपल्याला काय करायचंय? लेस व्हॉट? डेप्रिसिएशन. याच्यातनं आपल्याला काय मायनस करायचं? डेप्रिसिएशन. ऍट द रेट किती % सांगितलंय त्यांनी? 5%. किती % सांगितलंय त्यांनी? 5. आता परत एकदा सिंपल, आपल्याला किती सांगितलंय मी इथं परत एकदा घेतो मध्ये. 7,04,000 वरती त्यांनी आपल्याला किती % सांगितलं आहे? 5%. मग पहिलं याचं 10%चं उत्तर कॅल्क्युलेट करू. 10%चं जर उत्तर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 0 कमी, म्हणजे ते उत्तर आलं 70,400. ते उत्तर किती आलं आपलं? 70,400. बरोबर का? आता मला सांगा, याचा जर 5% जर कॅल्क्युलेट करायचा असेल
तर मला सांगा 70,000चे निम्मे म्हणजे आता 5% जर कॅल्क्युलेट करायचं असेल मला तर 70,000चे निम्मे किती झाले 35,000 बरोबर प्लस 400चे निम्मे किती झाले 200. मग आता मला सांगा त्याचं टोटल उत्तर किती झालं बरं 35,200. टोटल उत्तर किती झालं 35,200. मग याच्यातनं मी 35,200 काय करतो लेस. याच्यातनं 35,200 लेस केले तर त्याचं उत्तर आलं 6,68,800. उत्तर किती आलं 6,68,800. आणि हे डेप्रिसिएशन आपलं लॉस असल्या कारणामुळं ह्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर इथं मी थोडंसं प्रिपेअर करून ठेवतो टू डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये पहिलं डेप्रिसिएशन आता थोडंसं याला अंडरलाईन करून घेतो मी. डेप्रिसिएशन त्यांनी कशावरती सांगितलंय पहिलं लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन आलं 35,200. किती डेप्रिसिएशन आलं 35,200. दुसरं डेप्रिसिएशन त्यांनी दिलं आहे ते आहे प्लांट अँड मशिनरी. त्याच्यावरती तर लय सिंपल आहे. किती टक्के दिले त्यांनी 10. मग आपण ट्रायल बॅलन्स मध्ये प्लांट अँड मशिनरी शोधू. किती दिली आहे प्लांट अँड मशिनरी 96,000. किती दिली आहे 96. मग प्लांट अँड मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहून टाकू प्लांट अँड मशिनरी 96,000. याच्यातनं आपल्याला काय करायचं लेस काय डेप्रिसिएशन ऍट द रेट किती पर्सेंट 10%. 10%चं एकदम सिंपल एक शून्य कमी करा म्हणजे 9,000 किती आले 600. 9,600 9,000 किती आले 600. मग आता 9,600 जर मायनस केले तर 96,000 मधनं 9,000 जर मायनस केले तर 86,400. 86,000 किती आले 400 झाले इथपर्यंत. आणि हे डेप्रिसिएशन सुद्धा आपलं लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्लांट अँड मशिनरी ते डेप्रिसिएशन किती आलं 9,600 9,600 झाले इथपर्यंत. आता यांची आपण टोटल करू. 35,000 अधिक 9,000 झाले 44,000 आणि 44,000 आणि हे 600 आणि 200 म्हणजे किती झाले 800. म्हणजे टोटल आली 44,800. टोटल किती आली 44,800. तर या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला जेवढ्या पण ऍडजस्टमेंट दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. आता ऍडजस्टमेंट जर सगळ्या संपल्या असतील तर आपल्याला या प्रॉब्लेम्स मध्ये जे काही ट्रायल बॅलन्स मध्ये राहिलेले अकाउंट्स आहेत ते काय करायचे आपल्याला पोस्ट. चलो वन बाय वन. पहिला अकाउंट दिलाय प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स. कोणती गोष्ट जर आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केली असेल तर ते आपलं ऍसेट आहे म्हणून प्रीपेड आपण पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहून घेऊ 3,200. बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रीपेड इन्शुरन्स किती आहे 3,200. प्रीपेड इन्शुरन्स किती दिलाय त्यांनी 3,200. त्याच्यानंतर दिलाय नुसता इन्शुरन्स. इन्शुरन्स तर आपला लॉस एक्सपेन्सेस आहे. लॉस म्हणण्यापेक्षा इन्शुरन्स हा आपला एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू इन्शुरन्स 8,000. आता ह्या इन्शुरन्सचा आणि प्रीपेड इन्शुरन्सचा काही संबंध नाहीये. ऍडजस्टमेंट मध्ये दिला असता तर प्रीपेड इन्शुरन्स आपण इन्शुरन्स मधनं लेस केला असता. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नाहीये तो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला त्यामुळे आपल्याला काही करायचं नाहीये. तो ऍसेट साइडला लिहायचा आणि हा इन्शुरन्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आणि तो दिलाय 8,000. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी लिहितो 2. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी इथं लिहितो 2 इन्शुरन्स. तो दिलाय 8,000. इन्शुरन्स किती हजार दिलाय तो 8. झाले इथपर्यंत. नेक्स्ट
इन्शुरन्सच्या खाली दिलाय त्यांनी डिस्काउंट. इन्शुरन्सच्या खाली त्यांनी काय दिलाय? डिस्काउंट. डिस्काउंट आपण कुठं लिहिणार? डेबिटला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिणार? डेबिटला 3200. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मी थोडीशी अजून जागा वाढवतो, कमी पडणार आहे मला. मी इथं लिहितो 2 डिस्काउंट COUNT 3200. डिस्काउंट किती दिलाय त्यांनी? 3200. नेक्स्ट डिस्काउंट झाला. त्याच्यानंतर पोस्टेज अँड काय दिलाय? टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम ह्या दोन्ही गोष्ट आपल्या ऑफिसमध्ये लागतात. मग ऑफिस रिलेटेड जेवढे पण एक्सपेन्सेस असतात ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचंय. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं लिहिणार 2 पोस्टेज अँड टेलिफोन. ते दिलं होतं त्यांनी 12,800. आय थिंक 12,800. 12,800 पोस्टेज अँड टेलिफोन. पोस्टेज अँड टेलिग्राम आहे, बट मी टेलिफोन लिहिलं, बट नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट, एक सेकंड, ब्लॅक. पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर त्यांनी दिलंय क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स ही आपली काय आहे? लायबिलिटी. सो बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार आपण? लायबिलिटी साईडला लिहिणार. किती दिलेत क्रेडिटर्स? 2,72,000. मग इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सॅलरीच्या खाली क्रेडिटर्स 2,72,000. 2,72,000 इज अ क्रेडिटर्स. 2,72,000 काय दिले त्यांनी? क्रेडिटर्स. त्याच्यानंतर डेटर्स झालेत, क्रेडिटर्स झाले, सॅलरी झालं. आता काय दिले त्यांनी? वेजेस. आता वेजेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अकाउंट आहे. मग वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे आपल्याला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला वेजेस लिहिण्याच्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल ओपनिंग स्टॉक. मग तो ओपनिंग स्टॉक त्यांनी किती दिलाय? 1,92,000. 1,00,000 किती दिलाय? 92. मग हा ओपनिंग स्टॉक आपण सगळ्यात अगोदर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून टाकू. 2 काय लिहिणार? ओपनिंग स्टॉक 1,92,000. आउटरला लिहायचं. एक मिनिट, किती? 1,92,000. 1,92,000. चालेल इथपर्यंत. आता ओपनिंग स्टॉक जर लिहिला असेल तर याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल परचेस. 2 परचेसेस. मग आता परचेस किती दिलाय बघू बरं. परचेसेस त्यांनी दिला आहे 1,72,800. आणि परचेस जर दिला असेल तर त्याला परचेस रिटर्न शोधला पाहिजे. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतात रिटर्न आउटवर्ड. मग रिटर्न आउटवर्ड त्यांनी दिलेला आहे. रिटर्न आउटवर्ड किती आहे? तो क्रेडिट साईडला असतो, तो आहे 36,800. आता परचेस रिटर्न शोधायचा असेल तर काय करायचं? परचेसला असतो डेबिट बॅलन्स आणि परचेस रिटर्नला असतो क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट साईडला जर एखादा रिटर्न असेल तर तो परचेस रिटर्न, आणि डेबिट साईडला एखादा रिटर्न असेल तर तो कुठला रिटर्न झाला? सेल्स रिटर्न. परचेस रिटर्न दिलाय त्यांनी 7,72,800 आणि परचेस रिटर्न दिलाय त्यांनी 36,800. मग आता सगळ्यात अगोदर हा परचेस जो आहे 7,72,800 तो आपण ट्रेडिंगला लिहून टाकू. 7,72,800. त्यातनं आपल्याला काय करायचंय? लेस रिटर्न आउटवर्ड, म्हणजेच त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतो? परचेस रिटर्न. दुसऱ्या शब्दात त्याला काय म्हणणार? परचेस रिटर्न. मग तो किती दिलाय? 36,800. मग मी इथं लिहितो परचेस रिटर्न. तो दिलाय 36,800. आता 72 दुने 36 होतात. 800 गेले तर माझ्या हिशोबाने ते उत्तर आलं 7,72,800.
36,000. उत्तर किती आलं? 7,36,000. झालं इथपर्यंत. बघा, आपल्याला वेजेस लिहायचे होते, पण वेजेस डायरेक्टली लिहिता येत नाही, म्हणून आपल्याला ओपनिंग स्टॉक, परचेस आणि परचेस रिटर्न त्यातनं मायनस करावं लागलं. मग आता आपण जो अकाउंट आपला राहिलाय मागाचा वेजेस तो लिहून टाकू. किती आहे वेजेस? तर वेजेस दिलेत 96,000 लिहून टाकू. 96,000 वेजेस. परचेसेसच्या खाली 2 वेजेस 96,000. वेजेस किती दिलेत त्यांनी? 96,000. नेक्स्ट, वेजेस नंतर दिलेत त्यांनी कॅरेज. कॅरेज सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहून टाकतो. कॅरेज किती आहे? 4,000 रुपीज. मग कॅरेज लिहून टाकू ट्रेडिंग अकाउंटला. 2 कॅरिएज. कॅरिएज तो दिलाय त्यांनी 4,000 रुपये. 4,000 रुपीज. कॅरेज किती दिलाय त्यांनी? 4,000. आता कॅरेज झालं, परचेस झालं. आता दिलाय सेल्स. सेल्स दिले त्यांनी 12,06,400. 12,06,400. ठीक आहे, हा दिलाय त्यांनी सेल्स. मग आता डेबिटला रिटर्न्स आहेत का बघा. तर रिटर्न इनवर्ड आहे बघा. त्यांनी रिटर्न काय दिलाय? इनवर्ड. मग रिटर्न इनवर्ड म्हणजे कुठला रिटर्न झाला? सेल्स रिटर्न. मग तो 22,400 त्याच्यातनं काय केलं पाहिजे? लेस. मग हे 12,06,400 मधनं 22,400 हे सेल्स रिटर्न, त्यातनं काय करायचं? मायनस. मग 12,06,400 पहिले मी सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स 12,06,400. त्यातनं मला काय करायचंय? लेस. कुठला रिटर्न येतो? सेल्स रिटर्न. सो 22,400 मला वाटतं. 22,000 किती आहे? 400. परत एकदा चेक करू आपण. सेल्स रिटर्न किती दिलाय त्यांनी? 22,400. मग आता 12,06,000 मधनं 12,06,400 मधनं 22,400 जर मायनस केलं तर येतील 11,84,000. उत्तर किती आलं? 11,84,000. 11,84,000. ठीक आहे. नेक्स्ट, सेल्स रिटर्न झालं. त्याच्यानंतर दिलाय बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक्सेस अमाऊंट विड्रॉ फ्रॉम द बँक. बँकेतनं जास्त पैसे विड्रॉ केले. बँकेतनं जर जास्त पैसे विड्रॉ केले तर त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. आणि जास्त पैसे विड्रॉ करण्याची फॅसिलिटी फक्त बिझनेस अकाउंटला असते, म्हणजेच करंट अकाउंटला असते. तर बँकेतनं जर एक्स्ट्रा पैसे विड्रॉ केलं तर बँकेला ते पैसे परत करावं लागतं, म्हणजे ते आपलं लोन आहे, ती आपली लायबिलिटी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट लिहून घेऊ. त्याची रक्कम आहे 4,83,200. 4,83,200. मग इथं मी लिहितो बँक ओव्हर ड्राफ्ट. ते दिले 4,83,200. 4,83,200. झालं इथपर्यंत. नेक्स्ट, आता हे सगळं झालं असं. आता अशोकचं आणि संगमेशचं कॅपिटल बॅलन्स लिहून टाकू लायबिलिटी साईडला. 2,08,000 आणि 1,92,000. 2,08,000 2,08,000 आणि मला वाटतं 1,92,000. 1,92,000. त्याला इथपर्यंत 2,08,000 आणि 1,92,000. झालं इथपर्यंत. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जेवढे पण अकाउंट होते ते सगळे पोस्ट पण झाले, लिहून झाले, ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या. मग आता आपला प्रॉब्लेम क्लोज करायला सुरुवात करू. तर आपल्याला माहिती आहे क्लोजिंगसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कोणता अकाउंट क्लोज करावं लागणार? ट्रेडिंग. मग पटपट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची साईडची टोटल करू. 11,84,000 प्लस 16,000 प्लस 2,24,000 म्हणजे टोटल आली 14,24,000. मग मी इथं लिहितो 14,24,000. इकडं पण 30 लिहिणार. 14,24,000. आता याच्यातनं डेबिटचे मायनस करून जो प्रॉफिट येईल त्याला म्हणणार टू ग्रॉस
प्रॉफिट कॅरीड डाऊन. मग आता आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी या 14,24,000 मधनं डेबिटच्या सगळ्या अमाऊंट लेस करू. याच्यातनं करू मायनस 1,92,000 मायनस 7,36,000 मायनस 96,000 मायनस 4,000. सो टोटल आली म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट आला 3,96,000. 3,96,000. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 3,96,000. 3,96,000 झालं इथपर्यंत. चलो आता नेक्स्ट. आता डेबिट आणि क्रेडिटला आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला चेक करायचं आहे. मग आता क्रेडिटला तर 3,96,000 आहे, 3,96,000 आहे. डेबिटला 16,800, 16,000 आहे, 2,32,000 आहे, 44,000 आहे, 8,000 आहे, 3,000 आहे आणि 12,000 आहे. तर 2,32,000 मध्ये जर 44,000 ऍड केले तर जवळपास ते होतात 72,74,000 म्हणजे. आणि 16 दुने 32 आणि 8,000 आणि 2,000 आणि 12,000. तर मला असं वाटतं डेबिटची टोटल कमी आहे आणि क्रेडिटची टोटल काय आहे जास्त. म्हणजे याचा अर्थ ह्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट येण्याची शक्यता आहे. तर मला तरी डेबिटची साईड कमीच वाटतेय. समजा जास्त वाटली तर नेट लॉस येईल आणि कमी असेल तर नेट प्रॉफिट येऊ. आपण चेक करू. तर क्रेडिटची टोटल आपल्याला माहिती आहे 3,96,000. 3 लाख किती आहे 96,000. आता या 3,96,000 मधनं डेबिटच्या ज्या काय एक्सपेन्सेस आहेत त्या आपण मायनस करू. सो मायनस 16,800 मायनस 16,000 मायनस 2,32,000 मायनस 44,800 मायनस 8,000 मायनस 3,200 आणि मायनस 12,800. सो टोटल आली 62,400. म्हणजेच नेट प्रॉफिट किती आला 62,400. मग मी इथं लिहितो थोडंसं डिटेल्स मध्ये. टू नेट प्रॉफिट. मी ह्याला नेट प्रॉफिटला थोडंसं बोल्ड अंडरलाईन करतो. त्याच्या खाली मी पार्टनर्सची नावं लिहितो. अशोक कॅपिटल आणि दुसरा जो आहे संगमेश कॅपिटल. संगमेश कॅपिटल आणि तो प्रॉफिट आलाय 62,400. 62,400 झाले इथपर्यंत. आता या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिलाय 2:1. मग आता आपल्याला काय करायचंय हा जो प्रॉफिट आलाय आपला 62,400 62,000 किती आलाय 400. या 62,400 ला पहिलं डिवायडेड बाय किती करायला पाहिजे 2 + 1 म्हणजे किती करायला पाहिजे 3. मग आता बघा लक्ष द्या. टोटल प्रॉफिट आला आपला 62,400 आणि अशोकचा आणि संगमेशचा रेशो दिलाय 2:1 म्हणजे 2 + 1 झालं 3. म्हणून याला मी डिवायडेड बाय 3 करतो. डिवायडेड बाय किती करतो 3. मग त्याचा आन्सर किती आलं 20,800. मग मी इथं डिटेल्स मध्ये थोडंसं लिहितो. काय करतो बघा लक्ष द्या. मी इथं लिहितो इंटू ब्रॅकेट 20,800 इंटू 2 इंटू किती केले मी 2 कारण की त्याचा रेशो 2 आहे. त्याचा रेशो किती आहे 2. मग 20,800 गुणिले जर 2 केले तर 20,000 आणि 20,000 होतात 40,000. 800 होतात 1,600 म्हणजे 40,000 मध्ये जर 1,600 ऍड केले तर ते आलं 41,600. 41,000 किती आले 600. संगमेशचा रेशो आहे 1. मग इथं 20,800
इंटू किती करणार 1 आणि ते आन्सर तेवढंच येणार किती 20,000 किती येणार 800 बरोबर. म्हणजेच काय मी काय केलं की दोघांना तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम्स मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं होतं पण ह्या प्रॉब्लेम्स मध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन नव्हतं. त्यांचा रेशो 2:1 दिलाय. म्हणजे 3 रुपये जर प्रॉफिट आला तर अशोकला 2 रुपये द्यायचा आणि संगमेशला 1 द्यायचा आहे. म्हणजे टोटल त्याचे किती डिवायडेशन करायचे 3. म्हणून मी 62,400 डिवायडेड बाय काय करून टाकलं 3 करून टाकलं. आणि त्यातला संगमेशचा प्रॉफिट युनिट आहे 2 सॉरी अशोकचा प्रॉफिट युनिट आहे 2 आणि संगमेशचा प्रॉफिट युनिट किती आहे 1. मग आता हा जो प्रॉफिट जो आलेला आहे तो प्रॉफिट मी अशोक आणि संगमेशच्या कॅपिटल मध्ये काय करतो ऍड. मग मी इथं लिहितो ऍड नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट अरे यार सॉरी नेट प्रॉफिट 41,600 याचा नेट प्रॉफिट आलाय. आणि ऍड नेट प्रॉफिट 20,800. आता आपण टोटल करू. 8,000 आणि 41,000चे टोटल केले तर 49,600. 2,49,600 2,49,600 बरोबर. 2,49,600. आता 92 मध्ये 20,000 जर ऍड केले तर 92 अधिक 10 1,02,000 आणि ते 10 1,12,000 म्हणजे 2,12,800. 2,12,800. चलो आता एवढं सगळं जर झालं असेल तर आपला प्रॉब्लेम टॅली असला पाहिजे. लेट्स चेक. आता आपण चेक करू आपला प्रॉब्लेम व्यवस्थित. पहिले लायबिलिटीची टोटल करू. 2,49,600 प्लस 2,12,800 प्लस 8,000 प्लस 2,72,000 प्लस 4,83,200. सो टोटल आली 12,25,600. टोटल किती आली 12,25,600. आता ऍसेटची टोटल सेम आहे का नाही चेक करू. लेट्स चेक. 2,43,000 एक मिनिट सगळं कॅन्सल करतो. हा 2,43,200 प्लस 2,24,000 प्लस 6,68,800 प्लस 86,400 प्लस 3,200. टोटल आली 12,25,600. 12,25,600. सो हाही प्रॉब्लेम आपला झाला आहे क्लोज. हाही प्रॉब्लेम आपला 12,25,600 ने काय झालाय टॅली. आणि हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये आला होता मार्च 2019. मार्च 2019ला हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. आणि हा प्रॉब्लेम 12,25,600 ने काय झालाय टॅली. सो या फायनल अकाउंटच्या सिरीज मधले टोटल आपले 9 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेत. तर मी जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स मी या युट्यूबच्या सिरीजमध्ये टाकणार आहे. तर सुरुवातीला मी 10 प्रॉब्लेम्स टाकणार आहे. त्याच्यानंतर मी नेक्स्ट सिरीजला नॉन ट्रेडिंगचे 10 प्रॉब्लेम्स टाकणार आहे. त्याच्या नेक्स्ट सिरीजला मी ऍडमिशनचे 10 प्रॉब्लेम्स टाकणार आहे. सो हे सगळं झाल्यानंतर मग मी एक्स्ट्राचे प्रॉब्लेम्स टाकणार आहे कारण की ह्या वर्षात मला सिलेबस टोटल त्याचा कंप्लीट करायचा आहे 10 प्रॉब्लेम्सचा. सो भेटूया पुढच्या शेवटच्या प्रॉब्लेम्स मध्ये म्हणजे 10व्या प्रॉब्लेम्स मध्ये. अजून प्रॉब्लेम्स मी टाकणार आहे पण हे 10 प्रॉब्लेम टाकल्यानंतर मी नॉन ट्रेडिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स टाकणार आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.